नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज मैदान चालू आहे माळशिरस या ठिकाणी. हे मैदान आदतचं चालू आहे. आज मैदान भरपूर आहेत. हे मैदान जे आहे ते म्हणजे आता कुठल्या चॅनल शर्यत अड्डा या चॅनलवरती आहे. आज पुणे जिल्ह्यात जेजुरी या ठिकाणी सुद्धा मैदान आहे. कारंडवाडी या ठिकाणी मैदान आहे. कराडमध्ये मैदान आहे. सांगलीमध्ये मैदान आहे. आज भरपूर सारी मैदान आहेत. आत्ता एक मैदान सकाळी लवकर चालू झाले उन्हातान्हाच्या आत आणि या मैदानामध्ये आत्ता 10 गट पळालेत. मैदान माळशिरसचं आहे. त्या मैदानात आदतच्या 10 गट पळाले. कोणते बैल जे आहेत ते सेमीसाठी पात्र झाले, चला बघूया. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 1चा निकाल 1मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 5 वरून धावली गाडी पळाली. सर्जा हा नंदी पळाला. सर्जासोबत कोण पळाला जरा काय समजलं नाही, परंतु सर्जा हा या नंदीचं नाव जे आहे ते पुकारलेलं होतं आणि गाडीवरती ड्रायव्हर कोण होते यांचंसुद्धा नाव जे आहे ते पुकारलेलं नव्हतं. खूप साऱ्या शुभेच्छा या सर्जाला आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला त्याला. आजच्या मैदानामध्ये माळशिरसच्या आदतच्या गट क्रमांक 2चा निकाल घेतोय. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सर्जा आणि सैराट ही गाडी पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे ती सर्जा आणि सैराटची सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 4 वरून आज गाडी चांगल्या रीतीनं पळाली. बघूया ही गाडी कशा पद्धतीनं आज सेमी काढते. खूप छान मैदान आहे आणि मैदान उजेडसट्टा होईल. उन्हातान्हाच्या आत म्हणजे उन्हाच्या आत यांनी गट पळवण्याचा निर्णय घेतला आहे. बघूया. गट क्रमांक 3चा निकाल घेतोय. 3मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. विझोरीकरांचा 12-12 लक्षा पळाला. सुंदर अशी गाडी लक्षाची नाना डायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा नाना डायव्हर आणि विझोरीकरांचा लक्षासोबत जो बैल पळाला आणि लक्षा यांना. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी सुनील गोरे माळशिरस यांच्या नावाने ती गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. दैवत गोवेकर लोणंदकरांचा आदत किंग जीवा पळाला आणि त्या जीवासोबत नंद्या पळाला. नंद्या आणि जीवाची गाडी सेमीसाठी पात्र केली तुषार ड्रायव्हर माळशिरसकर याने. खूप साऱ्या शुभेच्छा यांना सुद्धा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5चा निकाल आहे. 5मध्ये सुंदर अशी लढत बघायला मिळाली, परंतु ती लढत जी आहे ती पूर्णपणे गट जो आहे तो बाद झालेला आहे. गट क्रमांक 5 बाद झालेला आहे आणि सगळ्यांना एक अपेक्षा होते की गाडी चांगली आलेली एक तोंडावरून, परंतु ती गाडी जी आहे ती खाली तोंडाला आल्यानंतर बाद झाली. बघूया काय होते. गट क्रमांक 6चा निकाल. 6मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी लायटर भाळवणीकरांचा लायटर पळाला आणि त्या लायटरसोबत पळाला 14-44 सुलतान आणि लायटरची गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. गाडी कोणी सेमीसाठी पात्र केली त्याला कमेंट्समध्ये नाव सांगा त्या ड्रायव्हरचं. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7चा निकाल घेतोय. 7मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी आदत किंग सर्जा आणि त्या सर्जासोबत साई हा बैल पळाला. साई आणि सर्जाची गाडी जी आहे ती चांगली तुफान वेगाने पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. बघूया हा वेग जो आहे तो सेमीसाठी कशा दाखवते ही जोडी बघावं लागेल आणि ड्रायव्हर कोण होतं जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8चा निकाल घेतोय. 8मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सुंदर हा नंदी पळाला आणि त्या सुंदरसोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगा, कारण की गाडी जी आहे ती तास क्रमांक 4मधून चांगली गाडी, परंतु तोंडाला निकाल घेतला. गाडीनं त्या डाव्या साईडचा जो नंदी होता सुंदरसोबत पळाला तोच एक चांगला पळाला आणि त्यानं जरा चांगली खेचली गाडी स्वतः जो. ड्रायव्हर कोण होता जरा कमेंट्समध्ये नाव सांगा. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 9चा निकाल घेतोय. 9मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक काय समजले नाही आहे. करमाळाकरांचा सोन्या पळाला आणि त्या करमाळाकरांच्या सोन्यासोबत आपल्याला पळताना दिसला हिरा हा बैल. हिरा आणि करमाळकरांचा सोन्या ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. बघूया ही गाडी आता सेमीमध्ये कशा पद्धतीने गट काढते, कारण की सेमी काढते. पण गटाला तर चांगलं स्पीड लागले. बघूया कशा पद्धतीने सेमी जो आहे तो हे दोघं जण काढतायत. ड्रायव्हरचं नाव कमेंट्समध्ये सांगू शकताय. गट क्रमांक 10चा निकाल घेतोय. 10मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी इस्लामपूरकरांचा पाखऱ्या पळाला आणि त्या पाखऱ्यासोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगू शकताय. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली तुषार ड्रायव्हर यांनी आणि हे होते आजच्या मैदानामध्ये
माळशिरसच्या 1 ते 10चे गटचे निकाल. संध्याकाळी आपण कारंडवाडी मैदानामध्ये जाणार आहोत आणि वेगाचा शेवट सर्जा जो आहे तो आपल्याला केवळ या मैदानामध्ये दिसेल. धन्यवाद. कराडपची मैदान आहे ते.